लग्नानंतर होईलच प्रेम भाग 3. आरव गाणं गुणगुणत असतो आणि त्याच्या ड्रीम सान्वीला याद करत असतो. ऑफिसमध्ये पुढच्या 2 दिवसांची पण कामं करायची असतात. ते पुढचे 2 दिवस नसणार. मग सगळा लोड आज आला होता. पण आरव मात्र त्याच्या ड्रीम गर्ल सोबतच्या इमॅजिनेशन्समध्ये फटाफट काम करत होता. मध्येच त्याच्या ड्रीम सान्वीसोबत गप्पा मारत पण होता. अगं बच्चा, येतोय ग तुझा आरव फायनली तुला बघायला. माहीत नाही का गं, पण तू खूप माझ्या जवळची वाटतेस मला. अगदी समीरसारखी. त्या मंदाला पण माझ्या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या कळतात. खूप जीव आहे त्याचा माझ्यावर, माझा पण त्याच्यावर. आणि आता तुझ्यावर. तुम्ही दोघे माझ्या लाईफचा पार्ट नाही, माझी लाईफ आहात. कोणीच नाही आहे गं माझं तुमच्या दोघांशिवाय. प्लीज मला सोडून जाऊ नका हां कुठे. कॅबिन बाहेर उभा असलेला समीर सगळं ऐकतो आणि डोळे पुसून मनात ठरवतोच, काही झालं तरी सान्वीला आरवच्या आयुष्यात आणायचं. प्लीज रे देवा, त्यांना वेगळं करू नको. माझ्या मित्राला कधीच एवढं हतबल झालेलं नाही पाहिलं मी आजपर्यंत. अशीच संध्याकाळ होते. दोघे घरी येतात. जेवून वगैरे सगळी टीम निघते गावी जायला. कधी नव्हे ते आरव आज चक्क बाहेर जाताना देवाच्या पाया पडतो, जसं की कुठे लढायला चाललाय. इकडे सान्वीला सुद्धा झोप लागत नव्हती. का ते तिलाच नाही माहीत. ती म्हणून अभ्यास करायला घेते, का तर झोप पण यावी. पण झालं उलटच. अभ्यास मस्त होत होता, पण झोप काय येत नव्हती. तिला तिचाच राग येत होता. आज का माझ्या अभ्यासात इंटरेस्ट वाढतोय, मला झोपायचं यार, अशी ही बावळट सान्वी आपली. पण झोप लागत नाहीच म्हणून FM ऑन करते, तर त्यावर तिची आवडती गाणी चालू असतात. झालं, आली तिला पण तिच्या आरवची आठवण. कुठे आहेस रे आरव तू? तुला माहीत तरी आहे का मी कितीतरी प्रेम करते तुझ्यावर. मला एकदा तरी बघायला मिळेल ना तुला. एकटीच बडबड करत असते. एक्झॅक्ट सेम टाईमला आरव पण गाडीत FM लावतो आणि तिथे पण सेम गाणं लागतं. त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. खरंच विचार करतो तो या गाण्याचा. मी जातोय खरा, पण तिला फेस करू शकेल मी? ती समोर आली तर? या विचारानेच त्याला धडधड होतं. ओ गॉड, द डॅसिंग अँड अँग्री मॅन. आरव मोहिते आज चक्क एका मुलीला फेस करायला लागेल म्हणून घाबरतोय. त्यालाच त्याचं हसू येतं. शेवटी पहाटे 5 वाजता गाडी पोचतेच गावी. आरवची धडधड प्रचंड वाढली. बाहेर मामा आणि त्यांच्या घरी काम करणारा कृष्णादादा उभेच होते. गाड्या पार्क करून घरात जायला निघतात. तोच आरवची नजर बंगल्यावरच्या नावावर पडली. सान्वी. परत धडधड झाली. आ गई आपकी मंजिल. समीरच्या शब्दांनी आरव भानावर आला. घरात पाऊल ठेवताच पहिली नजर हॉलमधल्या फोटो फ्रेमवर गेली. त्याने स्वतःच्या हृदयावर हात ठेवला आणि रिलॅक्स केला. मामाने गेस्ट रूम दाखवली आणि सगळे गेस्ट रूममध्ये झोपले. सकाळी बाहेर फिरून संध्याकाळी मॅच खेळायची असा प्लॅन होता. थोडा वेळ 10 ते 11 वाजेपर्यंत आराम करायचं ठरवलं. काल दिवसभर काम करून आज रात्रभर गाडी चालवून पण आरवला झोप लागत नव्हती. अजून तुमच्या मॅडम झोपल्या आहेत, सो आता झोप. सकाळी भवानी मातेचं दर्शन घे, समीर बोलतो. आरवला हसूच येतं. आज सान्वी आणि मी एकाच घरात आहोत, ही भावना त्याला सुखावत होती. नाही नाही म्हणता म्हणता झोप लागलीच आरवला. सान्वी मॅडम मस्त झोपली होती. अलार्मच्या आवाजाने झोप मोडली तिची. बघते तर 8 वाजले होते. एवढ्या लवकर कोण उठतं का, असं बोलून अलार्म बंद करून परत झोपते. इकडे आरव आणि सगळे 9 वाजता उठून फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन नाश्ता करत होते. आरवच्या आजी आजोबा आणि घरात सगळ्यांसोबतच मस्त गप्पा चालल्या होत्या. सगळेच खूप खुश होते तो 2 दिवस राहायला आला म्हणून. पण राहून राहून नजर एकाच व्यक्तीला शोधत होती. तिचं दर्शन काहीच झालं नव्हतं. तेवढ्यात सान्वी मामीने आवाज दिला आणि तसं आरवला जोरात ठसका लागला. अरे हळू, आजी मायेने पाणी देतात, पाठीवर हात हात फिरवतात. आरवला खूप बरं वाटतं. समीर मात्र मस्त मजा घेत होता. अरे ही सान्वी ना, सकाळी 7 वाजल्यापासून अलार्म लावून ठेवते आणि उठायची ती 10 वाजता उठते. मग कशाला लावायचे एवढे अलार्म सकाळपासूनच? कधीपासून आवाज देते, पण घड्याळाचा काटा 10 वर गेल्याशिवाय काही उठणार नाही. मामी आरवला चहा देत देत बोलते. तसं त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. आज तिच्याबद्दल कितीतरी दिवसांनी काहीतरी ऐकत होता. तर आळशी पण आहेत मॅडम आमच्या, स्वतःशीच बोलतो आणि हसतो. अजून 15 मिनिट बाकी आहेत, ती उठणार नाही. ती माहीत आहे ना, स्वतःच खरं करणार. सान्वीचे बाबा बोलतात. काय ते कौतुक मॅडमच्या हट्टीपणाचं असू दे.
मी पण असेच लाड पुरवणार माझ्या बाप्पांचे. आरव विचार करत असतो. तेवढ्यात समीर बोलतो, हो हो पूर्वा, असेच लाड. पण आता आपण फिरायला जातोय ना, नंतर स्वप्न बघा. आरवची अवस्था बरोबर त्याने ओळखली. थांबा ना, बघू देणारे तिला एकदा. आरव काकुडतीला येऊन बोलतो. तेवढ्यात मामींनी परत आवाज दिला, सानवी उठ लवकर, शाळेत जायचं ना. शाळेत? आरव आणि समीर शॉक होतो एकदम ओरडले. काय रे, काय झालं? मामा बोलले काही नाही. शाळेत कोण जातं? समीर बाजू सावरत एकदम बोलला, अरे सानवीला जायचं. या वर्षी 9वीला आहे, पुढे 10वी पण. सिरियसनेस? अजिबात नाही, मामी एकदम बोलतात. 9वी म्हणजे 14 एज रनिंग आणि माझं 21 रनिंग. ओके, 7 इयर्स गॅप आहे आमच्यात. आरव मनातल्या मनात आकडेमोड करतच असतो. तेवढ्यात हळूच समीर बोलतो, घाबरू नको, 9वीला आहे ती, ज्युनियर KGला नाही. 7 इयर्स गॅप आहे ना, इट्स नॉर्मल, एवढं इश्यू करण्यासारखं काही नाही. माझ्याच आई वडिलांमध्ये 15 इयर्सचा गॅप आहे. सुखात आहे दोघं पण. तसं आरवच्या फेसवर समाधानकारक हसू आलं. तसं समीर बोलतो, जास्त हसू नका, फक्त एक लहान बाळ सांभाळायची तयारी ठेवा. तसा आरव गोड लाजला, सांभाळीन ना माझ्या बच्च्याला. आरव मनातच बोलतो आणि मूड नसून पण सगळ्यांसोबत फिरायला निघून जातो. कारण आपल्या मॅडम काय उठलेल्या नसतात आणि त्या फ्रेश होऊन येईपर्यंत वेळ लागणार होता. फिरत तर होता पण लक्ष मात्र घरी होतं. इकडे सानवी 10 वाजता उठली आणि सगळं आटपून 11 वाजता खाली आली. हॉलमध्ये आल्यावर तिला अचानक आरवचा भास झाला. अगदी सहज मनातच हसली आणि स्वतःच्या डोक्याला टपली मारून शाळेत निघून गेली. इकडे आरव मात्र फिरून खूप दमला होता. आता त्याला रात्रीच्या मॅचचं टेन्शन आलं होतं. काही करून जिंकायची होती म्हणून लवकर घरी जाऊन थोडा आराम करायचं असं ठरवून घरी यायला निघतात. सानवी पण आज शाळेतून लवकर आली होती आणि ती, माही, तिची बहीण विना आणि अजून दोघी मैत्रिणी अंगणात आंधळी कोशिंबीर खेळत होत्या. इतक्यात आपल्या हिरोची एंट्री होते. आता त्याला वाटलं नव्हतं की सानवी घरी असेल. त्याला वाटलं की ती शाळेत गेली, त्यामुळे तो रिलॅक्स होता. गाडी पार्क करून घरात जाणार एवढ्यात अंगणात आला आणि एवढ्यात समोरचा नजारा बघून फ्लॅटच झाला. फोटोत होता तसा डार्क रेड ड्रेस, लांब सडक केस, शुभ्र गोरा रंग आणि नकटे नाक, डोळ्यांवर पट्टी. लहान मुलींसारख्या स्वच्छंदीपणाने खेळत असणाऱ्या सानवीला बघून तो 2 मिनिटं पूर्ण ब्लँक झाला. तिचा पाय एका दगडात अडकून पडणार तेवढ्यात आरवने तिचा हात पकडून जवळ खेचलं. त्याचे हात तिच्या कमरेत आणि खाली पडताना वाचवण्यासाठी असलेली ती परफेक्ट पोज. त्याचे मित्र तर शॉक होऊन बघतच होते. कारण एवढ्या वर्षात कुठल्या तरी मुलीकडे हा बघत होता. एवढ्यात कुणाचा तरी धक्का झाडाला लागला आणि झाडावरची चाफ्याच्या फुलांची टोपली आरव सानवीच्या अंगावर पडली. परफेक्ट व्हिडिओ समीरने परफेक्ट शूट केला. तोपर्यंत तिनेच तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. तसा आरव तिच्या डोळ्यांतच हरवला. पाणीदार टपोरे, काळेभोर डोळे, एका गालावर पडणारी खडी. बस, काय तो नजारा. तिची वाट बघत होता. ती आज चक्क मिठीत होती. याचाच ज्याला विश्वास नव्हता. ओ हॅलो मिस्टर, जे काही असेल ते मस्त वाचवलं हा मला. हिरोगिरी करून आणि चान्स मारून झाला असेल तर निघू शकता, सानवी बडबड करत होती. पण त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हती. तिच्या लयबुद्ध ओठांची हालचाल बघत तिथेच हरवला. समीर मस्त शूटिंगमध्ये बिझी होता. ओ हॅलो, लक्ष कुठे आहे तुमचं? सानवीने परत आवाज दिला. तुझ्यातच, न कळत आरवच्या तोंडातून आलं. काय? शुद्धीत आहात का तुम्ही? तुमच्याशी बोलते मी. शुद्धच हरवली आहे ग माझी. आरव हे सगळं पण न कळत बोलतो. ओ गॉड, काय माणूस आहे. सानवी वैतागते आणि घरात आवाज द्यायला जाणार इतक्यात समीर तिला अडवतो आणि आरवसाठी सॉरी बोलून त्याला घेऊन जाऊ लागतो. सानवी रागाने परत एक खुन्नस आरवला देते. इतक्यात आरव तिला म्हणतो, अगं ये नकटे, आधीच नाक बसलंय त्याच्यावर, अजून राग बसला तर कसं होईल? काय बोललात? कम अगेन? मिस्टर मुच्छड, बोला परत. सानवी परत विचारते. पण आरव जे बोलतो ते शुद्धीत असताना बोलत नाही. त्याच्याकडून अजून काही बोलून जाऊ नये म्हणून समीर त्याला कसं तरी तिथून घेऊन जातो. तो रूममध्ये जाऊन शॉवर घेतो. त्यालाच खरं वाटत नसतं काय झालं ते. आता जरा पूर्ण शुद्धीत येऊन मगाशी झालेला प्रसंग आठवतो आणि खूपच खुश होतो. परत गॅलरीमध्ये येऊन चहा घेत असतो. तेव्हा परत लक्ष अंगणात जातं. सानवी मस्त झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असते. आता मात्र पूर्ण शुद्धीत राहून तिला बघत असतो. त्याला असं बघून सगळेच त्याला सानवीवरून चिडवायला लागले. नेहमी चिडणारा आज चक्क त्याच मुलींवरून चिडवणं एन्जॉय करता.
सानवीचं लहान मुलांसारखं खेळणं, मस्ती करणं कौतुकाने बघत होता. सगळं डोळ्यात साठवून ठेवत होता. इकडे सानवी पण विचार करत होती, काय नमुना आहे. मी एवढं बोलले तरी त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. उलट वेड्यासारखा माझ्याकडे बघत होता. तसं तर त्याची काहीच चुकी नव्हती. त्याने तर मला पळताना वाचवलं होतं. शट यार, उगाच एवढं बोलले. तुझी सवयच आहे ना विचार न करता रिॲक्ट होणं. मग असंच होणार. तरी तो बिचारा नशीब समज काहीच बोलला नाही. माहितीला बोलते तशी सानवीची एक मैत्रीण रेखा बोलते, त्याला सॉरी बोलायला पाहिजे सानवी तू. कसला हँडसम आहे ग तो. मी तर मिठीतून बाहेरच नसती आली. तू पागल काही पण बोलत बसलीस. मी तर मस्त मिठी एन्जॉय करत बसली असती. तसं सानवीला अचानक जडूस फील होतं. ती म्हणते, ओ मॅडम या जमिनीवर या. लगेच चालू होतात. आणि मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाही. बोलायचं तर होतं सॉरी, पण इगो आडवा येत होता. सानवी असं करतात का. चूक तुझी म्हणजे सॉरी तर बोललंच पाहिजे. ॲटलिस्ट थँक्यू तरी बोल. तुला पडताना वाचवलं ना त्याने. माही तिला समजावते. तसं बघू बोलून. सानवी विषय टाळते. पण तिचं तिलाच कळत नसतं. मी का हरवले होते त्याच्या डोळ्यात. मला का त्याच्या मिठीत एकदम सुरक्षित वाटत होतं. त्याच्या स्पर्शात मला कुठेच वासना आहे किंवा तो चान्स मारतोय असं वाटतच नव्हतं. उलट तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. का. आणि खरंच रेवा म्हणाली तसंच आहेच की हँडसम तो. नो वे सानवी. काय विचार करते. मी फक्त माझ्या आरवची आहे. सॉरी आरव. 2 मिनिटांसाठी मी दुसऱ्या कोणाचा तरी विचार केला. पण ही सानवी फक्त माझ्या आरवची आहे. तो जो कोणी आहे मिस्टर मुच्छड त्याला सॉरी. नाही सॉरी नाही. थँक्यू बोलून बोलते विषय मिटवते. परत नाही जाणार त्याच्यासमोर. उगाच परत त्याच्या डोळ्यात हरवून बसेल. माझ्या आरवला समजलं ना खाईल मला तो. काय सानवी काय विचार करतेस. त्या खडूसला माहीत तरी आहे का. काय तू पण. स्वतःच्या वेडेपणावर हसते आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारून निघून जाते. अर्थात ती सगळं हे मनात बोलत असते. तिची सगळी अवस्था आरव गॅलरीमधून बघत असतो आणि त्याच्या मनातल्या ड्रीम सानवीला बोलतो, नको एवढा विचार करू माझ्या बच्चा. आणि काही स्वारी बोलायची गरज नाही. तुझाच आहे मी. आपल्या माणसांना स्वारी बोलतात का. त्याने गॅलरीतून सगळं ऐकलेलं असतं आणि ती कन्फ्यूज झाली हे त्याला दिसत असतं. आणि रेखाच्या हँडसम बोलण्यावर तिची झालेली चिडचिड बघून त्याला तर हसूच येतं. वेळ माझं बाळ. एवढं बोलून परत तिच्याकडे बघत बसतो. आता सानवीचं पण लक्ष त्याच्याकडे जातं. त्याचं स्टार करणं तिलाही आवडतं. ती पण लपून छपून त्याला बघत असते आणि सारखी मनातल्या आरवला सॉरी बोलत असते. मी का बघते या मिस्टर मुच्छडकडे. जाते इथून घरात. सॉरी आरव. मी तुझीच आहे. माझ्या आरवची सानवी. जाऊ दे घरात जाते. असं बोलून घरात निघून जाते. बरं झालं गेली. नाही तर झाली असती मॅच आपली. चला जरा आराम करा. समीर बोलतो. तसा आरव येऊन बेडवर पडतो. पण आज कसली झोप लागते त्याला. आज तर त्याची राणी चक्क त्याच्या मिठीत होती. समीर जरा रागानेच बघतो आरवकडे. कसाही आरव डोळे बंद करून झोपून जातो. अर्थात सानवीच्या आठवणीत समीरला पण माहीत होतं की तो किती थकला होता. रात्रीचे 10 वाजले होते. सगळे जेवून वगैरे खेळायला निघाले होते. सानवीचे वडील तिथले गेस्ट म्हणून जाणार होते. त्यामुळे ते पण निघत होते. आरव सानवीला शोधत होता. मॅचच्या आधी ती दिसावी ही पोकळ आशा. तेवढ्यात सानवीची आई सानवीला त्या सगळ्यांना दही साखर द्यायला सांगते. सानवी नाही बोलणार. इतक्यात तिची आई रागाने बघते. आई काय बोलायला नको म्हणून सानवी दह्याचा बाऊल उचलते आणि हॉलमध्ये येते. सानवी सगळ्यांना दही साखर देते. समीर मस्त स्माईल देतो तिला. ती पण त्याला छान स्माईल देते. आरव पाठमोरा असतो. त्याला ती दिसत नाही. ती त्याच्या मागे जाऊन उभी राहते. पण हाक काय मारणार आणि हात कसा लावणार म्हणून तिथेच जाऊन गप्प उभी राहते. त्याचा मित्र आरवला हाक मारणार एवढ्यात समीर त्याला डोळ्यांनी गप्प बसायला सांगतो. त्यालाही बघायचं असतं ही आता काय करते ते. सानवीला काहीच कळत नसतं. ती विचार करून आवाज देते. एक्सक्यूज मी मिस्टर मुच्छड. आरव आवाज ओळखतो आणि खुश होऊन मागे फिरतो. तसा परत हरवतो तिच्या डोळ्यात. सगळे डोक्यावरच हात मारून घेतात. आरवला पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीत अडकलेलं बघत असतात. नाहीतर एवढ्या मुली मागे पुढे बसतात. पण हा काय घास टाकत नव्हता. हॅलो मिस्टर मुच्छड. हे घ्या दही साखर आणि बेस्ट ऑफ लक. सानवी बोलते. मिस्टर मुच्छड. आरव विचारतो. तसं सानवी म्हणते, हो मुच्छडला मुच्छडच बोलणार ना. तसं आरव हसतो आणि दही साखर घेतो आणि थँक्यू मिस नकटे असं सानवीला बोलतो. ती बोलते काय. तसं तो नकटीला नक्कीच बोलणार ना असं तिच्या स्टोनमध्ये बोलतो. सानवी नाक फुगवून त्याच्याकडे बघते. तसं एवढ्याशा नाकावर किती तो राग
असं बोलून तिचंच नाक हळूच ओढतो. नाकाला हात लावायचा मोह त्यालाच आवरत नाही. तशी सानवी तोंड वाकडं करून देते आणि निघून जायला वळते आणि समीरकडे बघून बेस्ट ऑफ लक दादा असं बोलते. तसा समीर पण अगदी आनंदात तिची विश स्वीकारतो आणि थँक्यू सिस्टर बोलतो. तसं सानवी बोलते, दादा तुला एकट्यालाच माझं गुड लक देते, बाकी नाही कोणालाच. आरवकडे बघून बोलते. तसा तो, नकोच मला गुड लक, तुझं उगाच दादा करून टाकशील, असं तोंडातल्या तोंडात बोलतो. पण सानवीसहित सगळेच ऐकतात आणि सगळेच हसायला लागतात. तशी सानवी पण खुन्नस देत निघून जाते. आरव पण हसत केसांवर हात फिरवत खेळायला निघून जातो. तिकडे खेळायच्या ग्राउंडवर सगळे पोहोचतात. तिथे प्रमुख पाहुण्यात सानवीचे वडील पण असतात. निवेदक त्यांचं भरभरून कौतुक करत असतो. कसे गावात सगळ्यांना मदत करतात, संपत्तीचा अजिबात गर्व नाही, वगैरे वगैरे. आपल्या मामाचं तसंच होणाऱ्या सासऱ्याचं कौतुक ऐकून आरवचाही ऊर भरून येतो. सगळे खेळायला सुरुवात करतात. इकडे सानवीची झोप उडालेली असते. का मी ह्या मिशावाल्याचा विचार करते? का मला तोच दिसतोय सगळीकडे? नाही, मी फक्त माझ्या आरवची आहे. हे असं का होतंय? आई भवानी, माझा गुंता सोडव ग बाई, असं बोलून झोपायचा प्रयत्न करते. पण झोप नाहीच येत. सकाळपासून पडलेल्यापासून त्याच्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. अशातच सकाळचे 6 वाजतात. सानवी बघते तर सकाळ झालेली असते. मग फ्रेश व्हायचं ठरवते, कारण झोपेने तर तिच्याशी कट्टीच घेतलेली असते. इकडे आरवच्या टीमने चांगलीच कामगिरी केली असते. त्यांची उद्या रात्र फायनल असते. मग सगळे घरी जायला निघतात. आरवला माहीत होतं मॅडम 10 वाजल्याशिवाय उठणार नाहीत, म्हणून तो रिलॅक्स असतो. पण अंगणात येऊन नजारा बघतो तर थक्कच होतो. सानवी तुळशीची पूजा करत असते. रोजच करायची, पण 10 वाजता उठल्यानंतर. डार्क पर्पल चुडीदार तिच्या पांढऱ्या शुभ्र अंगावर जबरदस्त सूट करत होता. ओले कमरेच्या खाली येणारे लांब सडक केस बघून आरव वेडा व्हायचा बाकी होता. बाकी सगळे रूममध्ये निघून गेले. फक्त आरव तसाच उभा होता. तुळशीला नमस्कार करून सानवी तुळशीला कुंकू लावते आणि स्वतःला कुंकू लावते. तोच तिची नजर समोर असलेल्या आरववर जाते. स्लिम फिट, स्पोर्टवेअर, बिसकलेले सिल्क केस, सावळा रंग पण अट्रॅक्टिव्ह, आणि एवढा थकलेला असूनही चेहऱ्यावर कमालीची तेज. सानवी पण गुंग होऊन त्याला बघत होती. आरव आता चांगल्या शुद्धीत होता, पण तिचं बघणं एन्जॉय करत होता. काय बघतेस? तुझाच आहे मी, असं तिला ऐकून न जाईल असं हसत बोलतो. तेवढ्यात सानवीच्या वडिलांनी हाक मारली. तेव्हा ती भानावर आली. आई भवानी, हे असं का होतंय? मी का ओढली जाते ह्याच्याकडे? कोण आहे हा? मी फक्त माझ्या आरवची आहे, असं मात्र आता तिच्या मनाला ठणकावून सांगते आणि आता ह्याच्याकडे बघायचं नाही असं ठरूनच टाकते आणि निघून जाते. इकडे आरव घरात येतो आणि झोपायला जात असतो. तसं आजी त्याला आवाज देते आणि एवढ्या वर्षांनी आलायस तर आपल्या भवानी मंदिरात जाऊन ये असं सांगते. त्याला पण आजीला नाही बोलता येत नाही. थोडा वेळ आराम करून नंतर जाईल असं ठरवतो. इकडे सानवी मस्त झोप काढून 11 वाजता उठते. तशी तिची आई तिला सांगते, आपले पाहुणे आलेत, त्यांना भवानी मंदिरात घेऊन जा. भवानी मंदिरात जाणं म्हणजे तिचा आवडतीचा विषय. पण त्याच्यापासून लांब राहायचं म्हणून ती नाही बोलते आणि परत झोपते. इकडे सानवीचे बाबा ऑफिसला असतात. मग आरव आणि समीरला मंदिरात न्यायची जबाबदारी त्यांच्या घरी काम करणारा कृष्णा याच्यावर येते. आरव गावातून जात असताना सगळ्या बायका मुली त्याच्याकडेच बघत असतात. तो कमालीचा हँडसम दिसत असतो. त्यालाच ऑकवर्ड वाटत असतं. हे बघून समीर त्याला बोलतो, चान्स मारायचा सोडून लाजतोय काय? बघ कशा टक लावून बघताय सगळ्या. तसा आरव म्हणतो, ह्यांनी बघून काय होणार आहे? जिने बघायला पाहिजे ती बघत पण नाही, नुसती भांडते वेडी. तसा समीर बोलतो, चला आलोय त्या देवीचं दर्शन घ्या. दोघे हसतात आणि पुढे जातात. बाकी सगळे झोपलेले असतात, म्हणून आरव आणि समीर दोघेच कृष्णासोबत मंदिरात जातात. आरव पण थकलेला असतो, पण आजीचा शब्द त्याला मोडवत नाही. इकडे मॅडम मस्त झोप काढून उठतात आणि खाली येतात. तशी आजी बोलते, आता उठली का आमची राजकुमारी? आज अभ्यास नाही वाटतं? आजी, आता तू चालू होऊ नको, रात्री लेट झोपले ग. तशी आजी म्हणते, सगळं माहीत आहे, पण जरा मोठ्या माणसाचं पण ऐकावं. सकाळी तुझ्या आईने तुला मंदिरात जायला सांगितलं ना, तू का नाही केलंस? आणि भवानी मंदिरात जायला तू कधीपासून कंटाळा करायला लागलीस? कंटाळा नाही ग, जरा झोप नव्हती झाली म्हणून नाही बोलले. आता तिला त्याच्यासोबत नव्हतं जायचं म्हणून ती आजीला खोटं सांगते. कधी कधी स्वतःपेक्षा मोठ्या माणसाचा शब्द पाडावा. तो आरव बघ, एवढ्या रात्रभर खेळून दमला होता, पण मी मंदिरात जा बोलते तसं नाही नाही बोलला. कोण? सानवीला 440 व्होल्टेजचा तीव्र करंट लागला. अगं कोण काय? तुझ्या सारिका आत्याचा मुलगा आरव. काल नाही का आलेत सगळे?
खूप मायाळू आहे, जरा रागीट आहे, पण प्रेमळ आहे. आत्ता सान्वीला चक्कर यायचीच बाकी होती. तिने सगळ्यांना पाहिलं होतं, पण त्यातला आरव कोण ते माहीत नव्हतं. ती विचारतेच, आजी, मंदिरात कोण कोण गेलंय? आजी बोलते, अगं आरव आणि त्याचा मित्र दोघेच गेलेत. बाकी सगळे दमलेत ना, ते झोपलेत. त्याच्या मित्राशी बघ तू काल बोलत होतीस. आजीने सान्वीला समीरशी आणि आरवशी बोलताना पाहिलं होतं. सान्वीला काहीच कळत नसतं. तसं आजीला तिची अवस्था कळते. ती म्हणते, अगं म्हणजे तू रात्री फक्त दोघांसोबतच बोललीस. तेच दोघे गेलेत. त्यातला एक आरव आहे. सान्वी मटकन खाली बसते, कारण त्यातला एकाला ती दादा बोललेली असते. ती कसलाच विचार न करता मंदिरात जायला निघते. आजीला वाटतं तिला आता लेक्चर दिल्याचा तो परिणाम आहे. रस्त्याने वेड्यासारखी पडत असते आणि सारखी देवाला बोलत असते की मी ज्याला दादा बोलले तो आरव नसावा फक्त. कशी तरी देवळात पोचते. आरव देवीच्या पाया पडत असतो. रानात मंदिर असतं, म्हणून तिथे ह्या लोकांशिवाय कोणच नसतं. ती मंदिराच्या दारात जाऊन जोरात ओरडते. आरव काय करत असते तिचं तिलाच कळत नसतं. तसं आरव आणि समीर दोघंही वळून बघतात. तसा समीर तिला बोलतो, काय झालं सिस्टर, आर यू ओके? सिस्टर ऐकून तिला रागच येतो. ती कंट्रोल करत अंदाज घेत बोलते, मी सान्वी. तुझं नाव काय? तिच्या अचानक अशा विचारणाने दोघेही गोंधळतात. तसा समीर बोलतो, मी समीर, आरवचा मित्र. तो आरव नाही हे ऐकून ती भलतीच खुश होते आणि देवीच्या समोर असलेल्या आरव जवळ येते आणि भान हरपून आरवला बघत बसते. आरव पण गोंधळतो. तशी ती जवळ येऊन, आरव असं बोलतो. तसा तो हो बोल असं म्हणतो. मीच आरव, आरव मोहिते. तिच्या तोंडातून आरव ऐकून आरवला पोटात खूप गुदगुल्या होत असतात. कारण हिटलरने आरव बोलण्याचा हक्क फक्त समीर आणि सान्वीलाच दिला होता. ती त्याच्यासमोर जात आणि परत एकदा आरव, माझा आरव असं बोलते. असं बोलून त्याच्या गालाला हात लावते. तसा तो, हो ग बच्चा, हा आरव फक्त तुझाच आहे. असं फक्त तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलतो. कारण मंदिरात कृष्णा पण सोबत असतो. ती पण ऐकतेच, पण ती शुद्धीत नव्हती. पण आपला आरव पूर्ण शुद्धीत होता. विल मॅच्युअर होता तो. तो पूर्णच गोंधळून जातो तिचं माझा आरव ऐकून. मनात तर खूपच खुश असतो, पण सावरतो आणि परिस्थितीचा अंदाज घेत तिच्या दोन्ही दंडाला हलवत तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. तिच्याकडे बघून कोणीही सांगेल की ती मिठी मारायच्या तयारीत आहे, पण तशी ती झटकन त्याच्या पायाला हात लावते आणि मन भरून पाया पडते. आरवला तिच्या मर्यादेचं आणि संस्काराचं कौतुक वाटतं. आपली निवड योग्यच आहे हे बघून त्याला पण समाधान वाटतं. सान्वी आरवच्या पायाला हात लावते. तसं तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ते आरवच्या पायावर पडतं. तो आणि समीर पूर्ण गोंधळून जातात. तिचं वागणंच त्याला कळत नसतं. कालपर्यंत नुसती हिटलरगिरी करणारी सान्वी आज अशी का वागते तेच कळत नसतं त्यांना. मनसोक्त त्याला बघून देवीकडे समाधानाने बघते. शेवटी देवीच्या दारातच त्यांची हृदयस्पर्शी अशी भेट झाली होती. थँक यू व्हेरी मच असं देवीकडे बघून मोठ्याने बोलून भल्ली मोठी स्माईल चेहऱ्यावर घेऊन तशीच धावत नाचत घरी येते. आरव तर पूर्ण गोंधळून गेलेला असतो. तिच्या वागण्याने त्याला तिच्या डोळ्यात त्याला हवं असलेलं प्रेम दिसत असतं. पण मग ही कालपासून का भाव खात होती आणि आज अचानक काय झालं? समीर आणि आरव मोठं प्रश्नचिन्ह घेऊन घरी निघून आले. फक्त आरवला तिचे माझा आरव हे शब्द मात्र सुखावून जात होते. पण सान्वीच्या या वागण्यामागचं खरं कारण काय होतं? आरवला मिळालं होतं प्रेमाचं उत्तर, की अजून एक मोठं रहस्य त्याची वाट पाहत होतं? तर पुढील भागात पाहूया. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.